नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पारितोष आकाशच्या घरी आलेला असतो आणि त्याला म्हणतो की आकाश, हे बघ, तू हे पेपरवर सही करू नकोस. त्यावेळेला आता आकाशला तो म्हणत असतो की हे बघ, मी जे काही सांगतोय त्याच्यावर प्लीज विश्वास ठेव. मी तुला म्हणतोय की तू ह्या पेपरवर सही करू नको. माझा गैरसमज झाला होता, तोही माझ्याशी खूप चुकीचा वागला म्हणून मीही खूप चिडलो. परंतु बिलीव्ह मी, माझा मिसेस भूमींविषयी कुठलाही चुकीचा निर्णय नाही किंवा त्यांच्याविषयी मी कुठलाही चुकीचा विचार करत नाही आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हवं तर मी तू म्हणशील ते करायला तयार आहे. खरं तर तू जे काही म्हणालास त्या बाबतीतली इंटेन्सिटी मला कळली. तू माझ्याबरोबर जे काही वागलास त्याबद्दल जे काही खरं होतं तेही मला समजलं. परंतु आता आकाश, एक गोष्ट नक्की आहे की मला तुला पेपरवर सही करू द्यायची नाही आणि मी चुकलो आहे हे मला कळलं आहे. त्याच्यामुळे प्लीज माझी चूक तू ॲक्सेप्ट कर आणि पुन्हा मी जे काही सांगतोय ते ऐक. तुझा नाही आहे का विश्वास माझ्यावर? ठीक आहे, हवं तर मी देवाची शपथ घेऊन सांगायला तयार आहे की जे मी काही सांगतोय ते अगदी खरं सांगतोय. मिसेस भूमींविषयी माझ्या मनात काही गैरअर्थ नाही. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की थांब पारितोष, थांब, असं म्हणून तो त्याला थांबायला सांगतो आणि त्याच्याकडे चालत चालत येतो. त्याच वेळेला भूमी आता बघत राहिलेली असते की नेमकं आकाश आता काय बोलणार आहे, आकाश पुढे काय उत्तर देणार. आता आकाश त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की पारितोष, हे बघ, तुला असं देवाची शपथ वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे. तू हे सगळं काही करू नकोस. त्यावेळेला पारितोष म्हणतो की म्हणजे, तेव्हा आकाश म्हणतो की म्हणजे माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू जे काही बोललास ते अत्यंत खरं बोललास आणि मला म्हणूनच तुला कशाची शपथ घेऊ द्यायची नाही. तू जे काही बोलतोय त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या मैत्रीवर पण माझा पूर्ण विश्वास आहे. हे ऐकल्यावर आता भूमीलाही खूप आनंद होतो आणि पारितोषलाही फायनली आनंद होतो, कारण आकाशने त्याचं ऐकून घेतलेलं असतं. नंतर आता इथे भूमी त्या दोघांकडे अगदी आनंदाने बघू लागते आणि त्या दोघांची अशी घट्टवाली मैत्री पाहून आजीलाही त्या दोघांना पाहून खूपच हेवा वाटत असतो. परंतु रागिनी मात्र इथे खूप चडफडत असते आणि या सगळ्यामुळे तिलाही आता राग येत असतो. पुन्हा एकदा भूमी जिंकली हे तिला कळलेलं असतं. आता पारितोष म्हणतो की आकाश, म्हणजे तुझ्या मनातला सगळ्या माझ्याविषयीचा गैरसमज हा दूर झालेला आहे ना? आणि बघ, पुन्हा एकदा मी हे काही कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स घेतलेत ते तुझ्याकडून काढून घेतलेत, म्हणून आता हे टर्मिनेशन वगैरेचं काही महत्त्व नाही आहे. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की येस, आपली मैत्री पक्की आहे. आणि मग पुढे पारितोष त्याला म्हणतो की अरे, ही गोष्ट खरीच आहे. जर मैत्रीमध्ये हेवेदावे नसतील, त्यांच्यामध्ये वाद नसतील, तर मग ती कसली मैत्री आली आहे? आणि असं गुडी गोड गोड एकमेकांशी फक्त चांगलं चांगलं बोलून मैत्री होत नसते. तर मैत्रीमध्ये असे हेवेदावे, असे रुसवे फुगवे हे असायलाच हवेत. त्याशिवाय आपल्या मैत्रीला काही किंमतच नाही किंवा महत्त्व नाही, बरोबर की नाही? त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की येस, अगदी बरोबर, आपली दोस्ती ही अगदी पक्की दोस्ती आहे, ही दोस्ती तुटायची नाही. असं म्हणून आता आकाश त्याच्याकडे अगदी हसत हसत बघत असतो. त्यानंतर रागिनी देखील त्यांच्याकडे बघते आणि मग ती चिडते. पारितोष पुढे म्हणतो की आकाश, तुमच्या ह्या दोघांच्या प्रेमाचा साक्षात्कार मला झाला आणि हा चमत्कार होऊन मी इथे आलेलो आहे आणि मला समजलं आहे तुमच्या दोघांची प्रेमाची ताकद ही खूप आहे आणि ते समजल्यानंतरच मी इथे आलेलो आहे. आता भूमी ही पुन्हा जिंकलेली असते आणि रागिनी तिच्याकडे अगदी रागाने बघत असते. तर पारितोष हा आकाशला म्हणत असतो की मित्रा, वेलकम बॅक टू पारितोष टेक्स्टाईल. आता पुन्हा तुला आपल्या कंपनीमध्ये यायचं आहे. काहीही झालं तरीही लवकरात लवकर. आणि हो, आणि तुला ती अन्नावाली चाय रेडी करतोय मी. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, चल मी येईन नंतर. आणि मग आता तो म्हणतो की मिसेस भूमी, चला आपण निघूया. आणि त्याच वेळेला आता आजी ही पारितोषला म्हणते की अरे थांब पारितोष. तेव्हा मग आता तो आजीजवळ जातो आणि आजी म्हणते की अरे, हे काय, तू पहिल्यांदाच आकाशचा मित्र म्हणवतोयस आणि पहिल्यांदा घरी आलायस आणि काही खाणार नाही आहेस? असं नाही होऊ देणार मी, काहीतरी खायलाच हवं तुला. त्याच वेळेला मग पारितोष म्हणतो की आजी, मला ना उशीर होतोय, मी नेक्स्ट टाईम पक्का कधीतरी येईन, पाया पडतो. असं म्हणून आता तो आजीचे आशीर्वाद घेतो आणि मग तिथून निघतो. त्याच वेळेला आता भूमी ही आकाशकडे येते आणि प्रेमाने बघतच आकाशला म्हणते की बरं आकाश, चल निघते हा मी. असं म्हणून ते त्याला निघते असं सांगते आणि दोघांच्याही मैत्रीचा पुन्हा मिलाप झाला याचा तिलाही खूप आनंद झालेला असतो. आता हे सगळं भूमीनेच घडवून आणलं याचा आकाशलाही खूप आनंद होतो. नंतर आता इथे आजी आकाशजवळ येते आणि म्हणते की काय रे आकाश, बघितलंस का काय घडलं ते? अरे, आपल्या भूमीनेच हे सगळं घडवून आणलं. अरे, भूमीचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे या सगळ्यातून सिद्ध होतं. असं म्हणून ती आकाशचे डोळे उघडते.
असेही म्हणतो की हो आजी, तू अगदी बरोबर बोलत होतीस. मी खूप चुकीचा विचार करत होते, असं काहीही नाही आहे आणि भूमी खरंच माझ्यावरच प्रेम करते, असं आकाशला आता इथे सिद्ध झालेलं असतं. आणि रागाने त्या भूमीकडे जाताना ती रागिनी बघत असते आणि आली आणि सगळं काही विस्कळीत करून गेली असा विचार करते. तर आता दोघंजणही खाली उतरत असतात. भूमी म्हणते की पारितोष सर, खरंच तुम्ही माझ्याबद्दल जे काही केलं आहे ना, माझी जी काही मदत केली आहे त्यासाठी थँक्यू हा शब्दही अगदी छोटा पडेल, अपुरा पडेल, इतकी तुम्ही माझी मदत करत आहात. त्याच वेळेला मग आता इथे पारितोष म्हणत असतो की हे बघा मिसेस भूमी, तुम्ही प्लीज काहीही चुकीचा विचार करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो, मी तुमची मदत केली, परंतु तुमचं जे काही बोलणं आहे, तुमचं जे काही तुम्ही मला सांगितलं होतं त्याची इंटेन्सिटी ही मला खूप जास्त आहे. तुम्ही जे काही बोलल्यात त्यापेक्षा तुम्हाला झालेले घाव हे खरंच खूप मोठे आहेत. भूमी म्हणते की सर, हे तुम्हाला कसं काय समजलं? तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की मिसेस भूमी, तुम्ही जे काही मला एक्सप्लेन करून सांगितलं त्याचा मी नंतर विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की तुमच्याबद्दल या रागिनी आत्याने किती काय काय चुकीचं केलं, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमच्या दोघांचं प्रेम होतं एकमेकांवर खूप जास्त, म्हणून देवानेही तुम्हाला साथ दिली आणि प्रत्येक संकटातून तुम्ही आता बाहेर येत गेलात. म्हणूनच मग मला खरंच तुमच्या दोघांचा खूप हेवा वाटतो आणि म्हणूनच मी ही जी काही मदत केली ती मदत नाही, तर आकाशबाईची मैत्री म्हणून हे सगळं केलं आहे. तुम्ही आकाशला वाचवताय, एक प्रकारे ही माझी मदत माझ्या मित्राला वाचवण्यासाठी, म्हणूनच मी मदत केली. बरं, मी गाडी काढतो असं म्हणून पारितोष बाजूला जातो. त्याच वेळेला आता तिथून रागिनी येते आणि रागिनी म्हणते की ए भूमी, तुला काय वाटलं की तू जिंकलीस की काय? नाही म्हणजे काय ना, तुला जरा सावध करायला आले की या छोट्या मोठ्या विजयाने काही हुरळून जाऊ नको. इतका काय मोठा तीर नाही मारलास तू, अगदी छोटासा विजय होता तुझा, त्याचा मला काहीही एक फरक पडत नाही. तू काय केलंस तर फक्त आकाशचं एक कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हातातून जाताना वाचवलं, दॅट्स इट, बाकी काही केलं नाही. परंतु आज एक खूप मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे की आज प्रॉपर्टीच्या मालकीन मी होणार आहे. आज आकाश पूर्ण कायद्यानुसार प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे आणि आज तुझ्यासाठी अत्यंत काळा दिवस असणार आहे, कारण सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावावर येणार आहे. बघ, थांबवताय तर ते थांबव, असं म्हणून आता रागिनी तिकडून निघून जाते. आता भूमी विचार करत असते की काय, आज प्रॉपर्टी आकाश आत्याच्या नावावर करणार आहे, आज इतकाच मोठा चुकीचा निर्णय तो घेणार आहे, काय करणार या मुलाचं मी, असा विचार ती करत असते. त्याच वेळेला आता इथे भूमी ही गाडी येते म्हणून गाडीत बसते आणि मग भूमीच्या डोक्यात जरासा काहीतरी विचार सुरू असतो, तिच्या डोक्यात जरा संशय येत असतो आणि तेवढ्यातच पारितोष तिला बसायला सांगतो आणि म्हणतो की मिसेस भूमी, म्हणजे मी आता पाहिलं की त्या रागिनी आत्या आहेत त्या तुमच्याशी काहीतरी बोलायला आल्यात, बरोबर? मला तरी असंच वाटतं की तो तुमच्याशी काहीतरी बोलल्या आणि तुमचा मूड चेंज झाला. तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे, सांगू शकते मी तुम्हाला, परंतु ना एक गोष्ट आहे, आता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतच आहे, शेअर करते, मग तुम्ही माझ्या फ्रेंडसारखे झालात, म्हणूनच तुम्ही ही माझी काही जी अहोजाऊची फॉर्मॅलिटी आहे ना ती कंप्लीट करू नका. काय ना, तुम्ही मला अहोजा वगैरे काहीच करण्याची गरज नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की मग तुम्ही पण मला तसंच करायला हवं. तेव्हा मग दोघंही शेक हँड करतात आणि म्हणतात की ठीक आहे, फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणून ते दोघे एकमेकांना हात मिळवणी करतात. आणि मग पारितोष म्हणतो की बरं, आता तुम्ही मला सांगाल का काय झाले? नंतर म्हणतो की सॉरी, बरं आता मला सांग भूमी काय झालं? तेव्हा भूमी म्हणते की काय झालंय, त्या मला बोलत होत्या की आता जे काही मी तुमच्या दोघांची मैत्री जुळवून दिली ते काही फार मोठा तीर वगैरे मारला नाही आहे असं सांगत होत्या. आणि नंतर त्या म्हणत होत्या की आज खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, तो म्हणजे की आज त्यांचे म्हणजेच आकाशची जी प्रॉपर्टी आहे, आकाश हा त्यांच्या नावे करणार आहे, हे सगळं मला त्या सांगत होत्या. पारितोष म्हणतो की हो मिसेस भूमी, हे तर खूप चुकीचं आहे, म्हणजे अगं भूमी, हे खरंच खूप बरोबर नाही आहे. म्हणजे प्रॉपर्टी जर आकाशने त्यांच्या नावे केली तर मग खूप मोठा गोंधळ होऊन बसेल. आकाश त्यांना अर्धी लढाई जिंकूनच येईल, अर्धी काय पूर्णच लढाई जिंकतील त्या. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की हो, मलाही तेच वाटत आहे, म्हणूनच मला ही प्रॉपर्टी त्याच्या नावे काही करून जाऊ द्यायची नाही आहे. काही झालं तरीही मला या प्रॉपर्टी तिला गिळून द्यायचीच नाही आहे, असं म्हणून आता भूमी ही वैतागत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी म्हणते की काय वकील साहेब, प्रॉपर्टीचे पेपर्स तयार झाले आहेत ना? त्याच वेळेला वकील साहेब म्हणतात की हो रागिनी मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज पेपर तयार आहेत. तेव्हा ती म्हणते की गुड गुड, आज प्रॉपर्टीचे पेपर्स घरात आले पाहिजेत, बाय हुक ऑर बाय क्रूक, असं म्हणून ती फोन ठेवते. नंतर रागिनी खुश होत असते आणि म्हणते की फायनली माझं स्वप्न आज पूर्ण होणार. आज जी काही माझी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी ही माझ्या नावे होणार आणि फायनली या बंगल्याची मी सम्राज्ञी होणार आणि या महाजन गारमेंटची देखील. तेव्हा मग आता इथे जोरात शिंक ही पौर्णिमाला येते आणि पौर्णिमा जोरात शिंकर मारते. तेव्हा आता इथे रागिनी तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काय गं, काय शेवटी केलंसच तू ना? तेव्हा मग आता
तो म्हणतो, अभिजित म्हणतो की अम्मा हे सगळं करण्याची काय गरज होती? मध्येच काय बोलली आहेस तू? मध्येच काय केलंस तू? तेव्हा आता ती म्हणते की सॉरी, मला शिंक आली, मी काही मुद्दाम नाही केली. खरंच मला शिंक आली, सर्दी झाली म्हणूनच मला शिंक आली. परंतु ही जर शिंक ही काही वेगळंच दर्शवत असेल तर? तेव्हा अभिजित म्हणतो की आता तुझं तोंड बंद ठेव, काही चुकीचं बडबडत बसू नको. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नाही रे, बोलू दे तिला. तसंही अशा वेळेला तिचं काहीतरी तोंड उघडतं तर काहीतरी तथ्यातच बोलत असते. बोल, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा मग आता रागिनीला ती म्हणते की आई, आज खरं तर तुम्ही सांगितलं तिला की प्रॉपर्टी तुम्ही नावावर करून घेणार आहात. पण मला असं वाटतंय की तुम्ही आज जी तिला सांगितलीत ती सांगून चूक नाही का केली? कारण जर तुम्ही तिला आज सांगितलं तर ती हे सगळं अडवण्याचा, आकाश भाऊजींना थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. म्हणून तुम्ही सांगितलं ते मला असं वाटतंय की जरा चूक केली. तेव्हा रागिनी म्हणत असते की हो, तुझा मुद्दाही अगदी करेक्ट आहे, परंतु भूमीला हे अगोदरच समजलेलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की कोणी सांगितलं असेल तिला? तेव्हा ती म्हणते की त्या आईने, तुझ्या आईकडून भूमीला सगळ्या काही गोष्टी कळलेल्या असतील. त्याच्यामुळे मला माहीत होतं की भूमी असं नक्कीच काहीतरी प्रयत्न करणार. आता एक काम कर, आपण याच्यासाठीही काहीतरी उपाययोजना करू. तू तुझ्या आईला फोन लाव, मग बघूया काय करता येईल ते. म्हणूनच आता तिथे रागिनीच्या डोक्यानुसार पौर्णिमा लगेचच तिला फोन लावायला लागते. आणि नेहमीप्रमाणे नीलू म्हणते की पुन्नू, बोल बाय, माझं काय काम आहे तुझ्याकडे? तेव्हा मग आता ती म्हणते की अगं आई, मी नाही, आई बोलत आहेत. मग रागिनी फोन घेते. तेव्हा ती म्हणते की अच्छा, या बाईचा फोन आहे, बरं काहीतरी कामच असेल माझ्याकडे. बोला रागिनी बाई बोला, काय झालं, काय काम आहे? तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा, खूप महत्त्वाचं काम आहे आज. सगळं काही माझ्या नावे होणार आहे. ही जी काही महाजन प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावे होणार आहे. म्हणून तुम्ही एक काम करायचं, तुम्ही आज भूमीला घराबाहेर पडू द्यायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत ती घराबाहेर पडली पाहिजे नाही. तेव्हा मग नीलांबरी खुश होऊन म्हणते की तुमचं काम झालं म्हणून समजा, आणि ती फोन कट करते. तेव्हा आता रागिनीही म्हणायला लागते की झालं, माझं काम पूर्ण झालं. आता काही तुझी आई तिला येऊ देत नाही आणि ही रागिनी आज प्रॉपर्टीची मालकीन होण्यापासून वाचत नाही. रागिनी पटवर्धन आज या प्रॉपर्टीची मालकीन होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं म्हणून आता रागिनी ही खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही पारितोषला फोन लावते आणि पारितोषला म्हणत असते की सर, मी आता निघतच आहे. थोड्याच वेळात आकाश हे सगळं करू शकतो, म्हणूनच आपल्याला काही करून पटापट घाई करावीच लागेल. प्लीज तुम्ही निघा. त्याच वेळेला आता इथे भूमी ही निघत असते आणि आई योगेश्वरीचा ती आशीर्वाद घेते आणि निघत असताना ती बाहेर पडते. तेव्हा मात्र आता इथे नीलांबरी आलेली असते आणि नीलांबरी ही तिला म्हणते की तू अजिबात बाहेर जायचं नाही. म्हणते की आई, अगं तुला वेळ लागलेला आहे का? असं कशाला करतेस तू? अगं मला जाऊ दे, मला जायचं आहे बाहेर, माझं काम आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते की नाही, मला माहिती आहे तू कशाला जातेस ते. आज महाजनांची प्रॉपर्टी ही रागिनी पटवर्धनच्या नावे होणार आहे आणि म्हणूनच तुला इथून जाऊ द्यायचं नाही. भूमी म्हणते की अगं म्हणूनच तर सांगते की जाऊ दे मला. तेव्हा ती म्हणते की नाही, अजिबात मी तुला इथून हलूच देणार नाही. आता ही प्रॉपर्टी रागिनीची म्हणजे उद्या जाऊन माझ्या जावयाच्या आणि माझ्या पुन्नूच्या नावावर होणार. मी म्हणते की आई, अगं तुला कळत नाहीये, ती बाई तशी नाहीये, असं काही होणार नाहीये, तू मला जाऊ दे बघू. तेव्हा मग नीलांबरी म्हणते की नाही, अजिबात नाही, माझ्या मुलीच्या पायावर धोंडा मी मारू देणार नाही. चल तू. तिच्या हाताला धरते आणि तिला रूममध्ये बंद करून टाकते आणि म्हणते की ते गपचूप बस. बाहेरून मी कुलूप लावायला सांगितलंय बाजूच्या निलमित आईंना, म्हणूनच तू आता काही आतमध्येच राहायचं. असं म्हणून ती तिला रूममध्ये बंद करून टाकते आणि लॉक करते. तर इथे रागिनी ही आकाशला म्हणत असते की अरे आकाश बाळा, प्लीज ऐक माझं, प्लीज ऐक, मी सांगते तुला खरं, ही प्रॉपर्टी वगैरे मला याचा लोभ नाही आहे रे बाळा, ही प्रॉपर्टी वगैरे मला सगळं काही नको, राहू दे, हे काहीच नको आहे मला. तेव्हा आकाश म्हणतो की आई, अगं असं का बोलतेस तू? तुला माहिती आहे ना की माझं पूर्णपणे ठरलं आहे. तेव्हा ती म्हणते की भूमी हेच चुकीचा विचार करणार की या प्रॉपर्टीसाठी मी तुला भरीस पडलाय किंवा मोहमाया केलाय, काहीतरी करून मी तुझ्याकडून ही प्रॉपर्टी घेते. तेव्हा आकाश म्हणतो की तेच तर मला खोडून काढायचं आहे, म्हणूनच मी ही प्रॉपर्टी तुझ्या नावे करतोय. आता म्हणूनच रागिनी पटकन म्हणते की तूच असं ऐकायचं नाही आणि म्हणून ती पटकनच मोबाईल घेते आणि वकिलांना फोन लावून पेपर आणू नका असं म्हणते. तेव्हा आकाश तोच फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो की आईचं काही ऐकू नका, आजच्या आज तुम्हाला प्रॉपर्टी इथेच आहे, पेपर आणायचे आहेतच. असं म्हणून आता तो प्रॉपर्टीचे पेपर्स आणण्यासाठी त्या वकील साहेबांना आता सांगतो. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते की झालं, माझ्या मनासारखं झालं. आता आकाश ही प्रॉपर्टी माझ्याजवळ आणून देणार म्हणजे संपलं, सगळंच संपलं, माझ्या मनासारखं झालं. मला फक्त असंच दाखवायचं आहे आकाश की ही प्रॉपर्टी मला नको, म्हणजे तुला असं वाटायला नको. तेव्हा आकाश म्हणतो की आई चल, मी खाली आहे, काही करायचं नाही आहेस तू. आणि इथे पौर्णिमा ही रागिनीचं कॉंग्रॅच्युलेशन करत असते, कारण आई फायनली आज तुमचं म्हणणं खरं होणार, माझ्या आईनेही तिचं काम केलं, भूमिताईला कोंडलं. तर इथे भूमी ही रूममध्ये अडकते. म्हणते आकाश
प्लीज चुकीचं काम करू नकोस. अरे चुकीचा पर्याय निवडलायस तू. त्या बाईच्या नावे तुझी प्रॉपर्टी करू नकोस. खूप मोठी चूक करतोयस तू हे सगळं करून. आकाश, अरे प्लीज थांब. मी कशी येऊ तुझ्यापर्यंत? मला यायचं आहे, परंतु येता येत नाही, असं भूमी आता स्वतःलाच म्हणत असते. तर इथे आकाश आता म्हणत असतो की हे जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ना आई, आज मी तुझ्या नावे करते आणि हे करून देखील तू जेव्हा माझ्याबरोबर निस्वार्थी प्रेम करशील तेव्हा मात्र भूमीला समजेल की तू जे काही वागते ते खरं वागते. तेवढ्यात भूमी येते आणि म्हणते की आकाश, एक मिनिट, या पेपरवर सह्या करण्याच्या अगोदर तुलाही मला एक पेपर द्यायचे. हे डिवोर्सचे पेपरवर सही कर आणि माझ्या बाळाच्या नावे मला अर्धी प्रॉपर्टी हवी आहे. तेव्हा आकाशला धक्का बसतो. तो म्हणतो की काय डिवोर्स पेपर? तेव्हा ती रागिनीचे तयार केलेले पेपर्स स्वतःच्या हाताने समोर फाडून दाखवते आणि म्हणते की हे प्रॉपर्टीचे पेपर्स काही मी व्हॅलिड धरत नाही. म्हणूनच आता ती पेपर्स उडवून टाकते आणि रागिनीकडे बघत म्हणते की हे बघा, आता या बाळाचे म्हणजे ही प्रॉपर्टी अर्धी माझ्या बाळाच्या नावे आणि पुढचे 6 महिने तरीही काही प्रॉपर्टी तुमच्या नावे होणार नाही आणि पुढचे 6 महिने देखील मी तुम्हाला इथे टिकू देणार नाही, असं म्हणून आता रागिनीला तिने ओपन चॅलेंज दिलेलं असतं. आता भूमी नेमकं पुढे काय काय करणार आणि पारितोषच्या मदतीने आकाशचे डोळे कसे उघडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब नक्की करा.